नमस्कार, मी नाना कदम, सेवानिवृत्त DYSP आणि विश्वविद्य सेंद्रिय शेतीचा प्रचारक आणि प्रसारक. गेली 18 वर्ष मी या कार्यामध्ये काम करीत आहे. गेल्या 2 वर्षापासून आपल्या सोलापूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अतुल कुलकर्णी IPS यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रेरणा घेऊन आम्ही विषमुक्त शेती संदर्भात प्रचार आणि प्रसाराचं काम करतो. आणि यामध्ये मोठ्या प्रमाणात आमच्याकडे जे पोलीस बांधव आहेत ते स्वतः शेती करतात आणि त्यांना वेगवेगळ्या सेंद्रिय शेतीचं प्रशिक्षण देऊन आम्ही त्यांचा माल आज थेट ग्राहकांना विक्री करण्याचं नियोजन केलेलं आहे. नमस्कार, मी सोलापूर ग्रामीण पोलीस दलातील पोलीस हेड कॉन्स्टेबल दरचंद हरिदास काळेल, पोलीस दलाचे प्रमुख माननीय श्री अतुल कुलकर्णी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या संकल्पनेतून या ठिकाणी विषमुक्त सेंद्रिय पद्धतीची केळीचं उत्पादन आम्ही घेत आहे आणि प्रयोग केला. आपण आपल्या बार्शी नगरीतील लोकांना बिगर विषारी माल आरोग्य संपन्न शेतातलं उत्पादन द्यावं या उद्देशानं आम्ही या ठिकाणी गावरान केळी घेऊन आलोय. तसेच यापुढे भविष्यात आमच्या शेतातील पेरू आणि डाळिंब हे देखील उत्पन्न जसं होईल त्या पद्धतीने आम्ही घेऊन येऊ लोकांसाठी. सेंद्रिय काय खायला भेटत नाही, सगळं केमिकल युक्त रासायनिक खत औषधं फवारलेलंच आपण खातोय. त्यामुळं आपली रोगप्रतिकारक शक्ती वरचीवर कमी होत आहे. आणि सुरुवातीला जरी हा छोटासा उपक्रम वाटत असला तरी ह्याचे फायदे मात्र खूप जास्त प्रमाणात आहेत. आता हीच वेलची प्रकारची केळी आहे. केळीचा आकार पण तुम्ही पाहताय, लहान साईज वगैरे आहे आणि हिचा कलर अतिशय नैसर्गिकरित्या पिकवल्यामुळं एकदम सुंदर दिसत आहे. ही केळी अतिशय गोड, मधुर, मऊ आणि नैसर्गिकरित्या पिकवलेले असल्यामुळं याच्यापासून साईड इफेक्ट काय नाहीत. तर सर्व नागरिकांनी त्या नैसर्गिकरित्या पिकवलेल्या देशी वेलची वाणाची जी केळी आहे त्याचा लाभ घ्यावा. निरोगी, चांगले खा, निरोगी राहा.